कुठलीही गोष्ट आपल्या जवळ असली नाही की त्याची माणसाला किंमत नसते. असं मी का म्हणते ते तुम्हाला व्हिडिओमध्येच पुढे समजेलच. दुपारी ना मस्त भगर आणि एक वाटी दही घेतलं आणि नंतर मस्त असे तयार झाले आणि आमच्या इथे ना काली मातेचं मंदिर आहे, तिथेच केलेलं. किती गर्दी आहे बघा ना इथे. आम्ही एवढ्या जवळ असून वर्षभर बघत सुद्धा नाही त्या मंदिराकडे. म्हणजे शक्यतो जास्त येणं होत नाही, पण नवरात्रीत आवर्जून येतो. आणि ही लोक बघा किती लांबून लांबून येतात ना इथे ओटी भरायला. त्याच्यासमोरच अशी देवीची पण प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. किती सुंदर मूर्ती दिसते ना. आणि या दोघांचं तर बघा कुठे पण गेला तरी तेवढाच कालवा असतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर ना मस्तपैकी अशी प्रत्येक देवीच्या अशा मूर्त्या छोट्या छोट्या बनवलेल्या आहेत. किती मनमोहक दृश्य आहे ना. बघा हे खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. घरी येताना ना बटाटे घेऊन आलेले, कारण उपवास असला की बटाटे हे लागतंच. आणि ओटीमधलं जी वहिनी होती ना ती तिथल्या महाराजांनी प्रसाद म्हणून दिलेली आणि हे केळ पण दिलेलं. ते केळ पण खाऊन घेतलं घरी आलं की. आणि संध्याकाळसाठी मस्त असे साबुदाणा आणि बटाट्याचे पराठे बनवून घेतले आणि त्याच्यासोबतच खायला भेंडीची उपवासाची भाजी बनवून घेतली. याची जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला, असा होता आजचा दिवस. बाय.